नमस्कार. आजचा दिवस प्रचार मोहिमेचा सगळा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवसात काय काय घडामोडी होतात, काय काय गणितं जुळतात, काय काय समीकरणं जुळतात, ह्या सगळ्या गोष्टींवर सगळ्यांचंच लक्ष होतं. अर्थात राजकीय पक्ष, राजकीय नेते यांनी सगळे प्रयत्न केले. शेवटच्या दिवशी सगळ्यांनी शेवटचा डाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्यांमध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातलं प्रकरण थोडंसं अवघड दिसलंय. अवघड या अर्थानं म्हणता येईल की महायुतीला कुठेतरी मोठा धक्का देण्याचं काम शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या वस्तादानं केलंय असं दिसून येतंय. कारण सगळी गणितं, सगळी समीकरणं एका रात्रीतून फिरवण्याचं त्यांचं कौशल्य पुन्हा एकदा त्यांनी दाखवलंय. आणि आता शेवटचा जो काय उद्याचा एक शेवटचा दिवस असणार आहे, अर्थात प्रचार त्यामध्ये करता येणार नाही, पण याच्यामध्ये या शेवटच्या 1-2 दिवसात काय काय गणितं बदलू शकतात याचा सगळा एक सेट त्यांनी केलाय. आणि हा सेट नेमका कशा पद्धतीनं पुढे येऊ शकतो तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिनधास्त. आता जेव्हा आपण विधानसभेचा विचार करतो, अर्थात बारामती विधानसभा मतदारसंघ म्हणजे राज्यातला असा एक मतदारसंघ आहे. या मतदारसंघाची सगळी गणितं महाराष्ट्रभरात परिणाम करणारे होतात, प्रभावी ठरतात. हे परिणाम कुठे ना कुठे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देऊ शकतील का, अशा स्वरूपाच्या चर्चा सुरू होत होत्या. पण अखेर सांगता सभा बारामतीत अजितदादा पवार आणि शरद पवार दोघांनीही घेतल्या. आणि दोघांच्याही एकूण भाषणाचे मुद्दे जर पाहिले तर या मुद्द्यांच्या आधारावर पुन्हा एकदा वारं फिरलंय का, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. असाही एक चर्चेला विषय ठेवला जातोय. कारण याच्यामध्ये अजितदादा पवार यांचे जे काही भाषणं असतील त्यामध्ये त्या सभेच्या ठिकाणी त्यांची आई होती. आईचेही जे काही मतं आहेत तेही एकंदरीत विविध माध्यमातून किंवा विविध प्रकारे सांगण्यात आली असली तरीही त्यामध्ये अजितदादा पवार यांच्यावर अन्याय झाला हा एक प्रश्नचिन्ह त्यामध्ये ठेवण्यात आला आहे. पण या सगळ्यांना उत्तर देताना म्हणा किंवा आपली भूमिका स्पष्ट करताना शरद पवारांनी पुन्हा एकदा सुपर गुगली टाकली आहे. आणि आपले भाषण सादर करत असताना, आपले भाषण करत असताना त्यांनी जे काही विषय हाताळले, म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं की वरवरून जरी पाहिलं हे भाषण अत्यंत सोपं, सरळ आणि त्यामध्ये काही नव्हतं असं म्हणू शकतो. पण जेव्हा आपण ती भाषेची एक रेष जी आहे, जे ग्राफ आहे भाषणाचा, तो जर आपण पाहिला तर निश्चित स्वरूपात सगळे डाव त्यांनी एकाच भाषणात टाकलेत आणि ते प्रभावी होते असंही बोललं जात आहे. कारण ही शेवटची सभा, मोठी गर्दी, वातावरणाची निर्मिती, सोबत सुप्रिया सुळे असतील, त्यानंतर सलक्षणा सलगर असतील, त्यानंतर आपण जर विचार केला अमोल कोल्हे असतील आणि अनेक जानकर वगैरे या सगळ्यांचा जर विचार केला तर त्यांचे जे काही भाषणाचे मुद्दे होते, अमोल कोल्हे यांनी कालच म्हटलं होतं की मी बारामतीत जाऊन या सगळ्यांना उत्तर देईल. माझ्यावर जे काही आरोप केले जात आहेत, ज्या काही टीका केल्या जात आहेत, त्यालाही एक प्रकारचं उत्तर बारामतीत देऊन मी बारामतीत जाऊन देईल. आणि तसंच त्यांनी केलंय. पण आता या सगळ्यांचा वापर कसा झाला, उपयोग कसा झाला, तर यांचा एक वातावरण निर्मितीसाठी मोठा फायदा झाला. आणि जी काही वातावरण निर्मिती झाली त्या वातावरण निर्मितीवर शेवटचा घावजोड टाकलाय शरद पवारांनी. म्हणजे त्यांनी भाषणाची सुरुवातच संविधान या मुद्द्यापासून केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदर्भ देत, यांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. आणि खऱ्या अर्थानं दलित मतांचं किंवा आंबेडकरी विचार अनुयायी, आंबेडकर विचार मानणारे जे काही लोक आहेत त्यांचं एक वेगळं समीकरण बांधण्याचा यातून प्रयत्न केला. सोबतच त्यानंतर कर्जाबद्दल त्यांनी जी काही घटना सांगितली ती घटना अत्यंत मार्मिक ठरली, संवेदनशील ठरली. आणि त्या घटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांनी व्यावसायिकांचे कर्ज माफ केले जाऊ शकतात, शेतकऱ्यांचे नाही, या संदर्भात जी भूमिका मांडली. लाडकी बहीण या संदर्भात बोलत असताना त्यांनी जे काही वक्तव्य केलं तेही मोठं एक इम्पॅक्टफुली ठरलं, प्रभावी ठरलं. कारण त्यांनी जी काही हिशोब मांडला किंवा जी काही आकडेवारी सांगितली महिलांसंदर्भातली, तीही थोडीशी महायुतीसाठी झटका देणारी होती. त्याच्यानंतरची जी काही गणितं होती ती म्हणजे विशेष म्हणजे बारामतीत जे काही अजितदादा पवार म्हणत होते की आता लोकसभेला तुम्ही साहेबांची साथ दिली, आता माझी साथ द्या, कारण साहेबानंतर बारामतीकडे लक्ष देणारा मीच आहे. या संदर्भात त्यांनी टाकलेल्या गुगल्या, शरद पवारांनी टाकलेल्या गुगल्या अर्थात मोठा इम्पॅक्ट करणाऱ्या आहेत. योगेंद्रबद्दल किंवा त्यांच्या एकंदरीत शिक्षणाबद्दल, चारित्र्याबद्दल, राजकीय वारशाबद्दल, स्वभावगुणाबद्दल बोलत असताना त्यांनी योगेंद्र यांना एक चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट केला. आणि अर्थातच इथं पुन्हा एकदा तुतारी वाजेल, लोकसभेसारखं समीकरण दिसेल असं चर्चा व्हायला लागली आहे. अर्थात आता ही गुगली
सगळीकडे याचं बोललं जातं आहे, चर्चा सुरू झाली आहे आणि शरद पवारांनी वारं फिरवलंय असं सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. अर्थात ही चर्चा किती खरी किती खोटी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगाच. आणि अर्थात 23 तारखेला हे सगळं क्लिअर होणार आहे, पण सध्या तरी तुमचा गेस काय म्हणतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.